नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वर्षाताई आता सगळ्यांचा निरोप घेत असतात तितक्यात त्यांचं लक्ष अशोक मामांकडे जातं. तेव्हा त्या विचारू लागतात, माझा मित्र कुठे राहिला? तेव्हा अशोक मामा अजूनही वेणूच्या फोटोसमोर उभे असतात. तेव्हा वर्षाताई त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना आवाज देत म्हणतात, अशोक, वेणूने तुझ्यासाठी हे पत्र दिलेलं आहे आणि या एन्व्हलपमध्ये तुझ्यासाठी अजून एक गोष्ट आहे. आणि त्या त्यांच्या बॅगेतून ते एन्व्हलप काढून अशोक मामांच्या हातात देतात आणि त्यांना म्हणतात की मी गेल्यानंतर बघ. पुढे त्या म्हणतात, इतकी वर्ष आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो नाही, पण आता इथून पुढे संपर्कात राहू. कधीतरी फोन करत जा मला. इतकी छान फॅमिली आहे तुझी, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी. येते, टेक केअर असं म्हणून आता वर्षाताई अशोक मामांचा निरोप घेऊन तिथून जातात. वर्षाताई गेल्यामुळे आता सगळ्यांनाच वाईट वाटू लागतं. आता इकडे अशोक मामा भैरवीशी गप्पा मारण्यासाठी येतात. तेव्हा भैरवी त्यांना सांगू लागते की बाबा, वर्षाताईंचा फोन आला होता, त्या फ्लाईटमध्ये बसल्या. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरं बरं. तेव्हा भैरवी म्हणते, आणखीन काही दिवस राहायला हवं होतं ना त्यांनी. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो ना, आली काय आणि लगेच गेली काय. त्यावर भैरवी म्हणते, पण खूप काही देऊन गेल्या. तेव्हा अशोक मामा भैरवीकडे बघू लागतात. भैरवी त्यांना म्हणते, बाबा, एक रिक्वेस्ट करू का? त्यावर ते विचारतात, काय? तेव्हा भैरवी म्हणते की आम्हाला तुम्हाला पूर्वीसारखं परत बघायचंय. पुढे ती म्हणू लागते, हे बघा बाबा, त्यांच्यामुळे जे काही सापडलंय ना तुम्हाला, ते प्लीज जपून ठेवा, त्याला गमवू नका. आणि म्हणते, जे सापडलं नाहीये ते शोधू आपण. तेव्हा अशोक मामा तिला म्हणू लागतात, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात उपयोग काय? त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही बोलला नाहीत कधी की तुम्हाला एक बहीण आहे. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की कधी गरज वाटली नाही तशी, आणि मी विसरून सुद्धा गेलो तिला. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, खोटं खोटं बोलताय तुम्ही बाबा. एकाच आईची मुलं आहेत तुम्ही. अख्खं बालपण तुमचं एकत्र गेलं आणि तुम्ही विसरलात. तेव्हा मात्र अशोक मामा थोडे इमोशनल होऊन शांत बसतात. तेव्हा भैरवी म्हणते, मला माहिती आहे, मला जशी माझ्या ताईची आठवण येते तशी तुम्हालाही तुमच्या बहिणीची आठवण येतच असणार. तेव्हा ती त्यांना विचारू लागते की बाबा, नक्की काय झालं ते खरं सांगा. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात, तिचं एका मुलावर प्रेम होतं. मी आणि बाबांनी बरोबरीने सांगितलं की हा मुलगा चांगला नाही, याच्याशी लग्न करू नको. त्यावेळी बाबा खूप आजारी होते आणि नीलूची जबाबदारी माझ्यावर होती. पण नीलूने काहीच ऐकलं नाही आणि ती पळून गेली आणि तिने लग्न केलं. नीरू पळून गेली या धक्क्याने माझे वडीलसुद्धा गेले. काही दिवसांनी ती माझ्या जेव्हा घरी आली तेव्हा मी तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला, हाकलून दिलं तिला आणि त्यानंतर तिचं तोंड कधीच पाहिलं नाही. त्यावर भैरवी म्हणते, पण बाबा, निदान त्या आता कुठे कशा आहेत याची साधी चौकशीसुद्धा तुम्ही केली नाही बाबा. असं व्हायला नको होतं बाबा. त्यांनी केलं ते बरोबर होतं असं मी म्हणत नाही, पण आपल्या माणसांनी कट ऑफ केल्यानंतर कसं वाटतं हे मी समजू शकते, कारण मी ते भोगलंय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चल आता उशीर होतोय. त्यावर भैरवी म्हणते, आपण त्यांना शोधूयात बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवी, एखादी वस्तू हरवल्यानंतर ती शोधता येते, पण जेव्हा माणसं गमावली जातात ना, परत ती शोधता येत नाही असं म्हणून आता अशोक मामा तिथून निघून जातात. आता इकडे रात्रीचे सगळेजण झोपलेले असतात. तेव्हा अनीश पाणी पिण्यासाठी उठतो. किचनमध्ये जात असताना त्याचं लक्ष अचानक वर्षाताईंनी अशोक मामाने दिलेल्या एन्व्हलपकडे जातं. त्यामुळे अनीश ते एन्व्हलप घेऊन ते खोलून बघतो, तर त्यात एक चिठ्ठी लिहिलेली असते. अनीश ती चिठ्ठी वाचू लागतो. त्यात लिहिलेलं असतं की डिअर अशोक, काही वर्षापूर्वी मी जेव्हा भारतात आले होते तेव्हा मला पैशांची खूप गरज होती. त्यावेळी वेणूने मला मदत केली होती. व्याज धरून त्याची आता एवढी रक्कम होती. पुढे त्यांनी लिहिलेलं असतं, अनीश आणि भैरवी आता खूप मोठ्या फायनान्शियल क्रायसिसमधून जात आहेत. अशा वेळी त्यांना सपोर्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच मी करतीये. तुझ्यावरचं प्रेशर कमी झालं तर तुला तुझ्या तब्येतीकडे आणि कलेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल आणि मला याचा खूप आनंद होईल. आता अनीश जेव्हा ते एन्व्हलप उघडून बघतो तर त्यात खूप सारे पैसे असतात. आता काय करावं हेच अनीशला थोडा वेळ समजत नसतं, पण अनीश ते एन्व्हलप तसंच ठेवून तिथून निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा अंघोळ करून बाहेर जेव्हा येतात तेव्हा एन्व्हलप बघून विचार करू लागतात, हे वर्षाने दिलेलं पाकिट अजून इथं आहे.
तेव्हा ते खोलून बघतात आणि तिने लिहिलेली चिठ्ठी वाचतात. तितक्यात अनिश तिथून जात असतो. अशोक मामा जेव्हा त्या एन्व्हलपमधले पैसे काढून बघतात तेव्हा अनिशचं लक्ष त्यांच्याकडे जातं. अशोक मामा म्हणतात, बापरे एवढे पैसे, आणि ते पैसे परत त्या पाकिटात ठेवून ते वर्षाताईंना फोन लावू लागतात, पण त्यांचा फोन बंद येतो. तेव्हा ते विचार करतात बहुतेक ती विमानात असणार. आता अशोक मामा वेणूच्या फोटोसमोर बोलू लागतात, बघितलंस वेणू, ही अशी आहे तुझी मैत्रीण. एकदा मनात आलं ना की करून मोकळी होते आणि माझी पंचायत करून ठेवते. तू जेव्हा तिला मदत केलीस तेव्हा तुलाही वाटलं नसेल की ती पैसे परत करीन म्हणून. पण मला माहिती आहे, तू जर आज असतीस तर तू हे पैसे परत घेतले नसतेस. मीही तेच करणार आहे. मी आजच तिला पैसे परत करीन. असं म्हणून अशोक मामा ते पैसे टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देतात आणि तिथून निघून जातात. अशोक मामा गेल्यावर अनिश गपचूप जाऊन ते पैशाचं पाकीट खिशात ठेवून तिथून निघून जातो. आता इकडे ईशान आणि इरा शाळेत जाण्यासाठी रेडी होऊन येतात. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, ईशान, आज राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे त्यांना आज त्रास द्यायचा नाही, नाहीतर त्या तुला राखी बांधणार नाही. त्यावर ईशान म्हणतो, राखी तर मी त्यांच्याकडून बांधून घेणारच आहे. तेव्हा अशोक मामा येऊन त्यांना म्हणतात, चला आता ओवाळून घ्या. तेव्हा संयमी आणि इरा ईशानला ओवाळतात आणि त्याला राखी बांधतात. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, ईशान, आता त्या दोघींना प्रॉमिस कर की तू त्यांना इथून पुढे त्रास देणार नाही. त्यावर ईशान म्हणतो, हो, थोडा कमी देईन, पण या दोघींना जर कोणी त्रास दिला तर मी त्याला चांगलंच फोडून काढेन. तेव्हा संयमी म्हणते, हा, आणि त्रास देणार नाही, आय होप्स. तेव्हा इरा सांगू लागते, माऊ, तुला माहिती आहे, हा जेव्हा स्कूलमध्ये मारामारी करतो तेव्हा मीच त्याला प्रोटेक्ट करते. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, काय रे, तू स्कूलमध्ये मारामारी करतोस? त्यावर ईशान म्हणतो, नाही आजोबा, अजिबात नाही. आता इकडे किशाभाऊ राधावहिनीला म्हणत असतो, मी भैरवीला राखी बांधू का, म्हणजे माझं सपटीचं काम होईल. त्यावर ती म्हणते, डोक्यात फरक पडला का तुमच्या? जिने राखी बांधलेली असते तिलाच पैसे द्यायला लागते. आता मी एक काम करते, मीच भाऊजीले राखी बांधते, म्हणजे कमीत कमी 500 रुपये तर टाकतील. आता अशोक मामा इरा, ईशान आणि संयमीला जवळ बोलवत म्हणतात, मुलांनो, कधीच एकमेकांपासून लांब राहू नका. नेहमी असेच एकमेकांसोबत राहा. तेव्हा संयमी म्हणते, आम्ही तिघच कशाला, आपण सगळेच असे एकमेकांना धरून राहूया. आणि सगळेजण एकमेकांना मिठी मारतात. आणि याच ठिकाणी आजचा भाग संपलेला असतो. आता उद्याच्या भागात काय होणार तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा तर, आता उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता अशोक मामांचे पैसे चोरीला गेल्याचं लक्षात येतं. तेव्हा ते राधावहिनी आणि किशाभाऊवर चोरीचा आळ घेतात आणि त्यांना विचारू लागतात की इथले पैसे गेले कुठे. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ त्यांच्या सामानाची पिशवी ओतत अशोक मामांना म्हणू लागतात, आता तरी विश्वास ठेवा आमच्यावर. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, तुम्ही दोघं एक नंबरचे खोटारडे आणि चोर आहात. आता ईश्वरला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो अशोक मामांना म्हणतो की तू सरळ पोलीस स्टेशनला जा. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे, त्यांच्या घराचा आता कायमचा प्रश्नही सुटेल. त्यांना आयुष्यभर आता जेलमध्येच राहावं लागेल. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार हे सविस्तरपणे बघायला तुम्हाला उद्याच्या भागात नक्की मिळेल. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.